चला मॅचला करा सुरुवात. मॅचला करा सुरुवात. टाकूया पहिला चेंडू. मागील मॅचचा हिरो ज्याच्या बॅट मधून अर्धशतक झळकावलं होतं शुभम जाधव आपणास पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंगला सतीश जाधव. बॉलिंग मार्क वरती सॅम. पहिलाच बॉल शुभमच्या बॅट मधून 4 धाव्यांसाठी येतोय. फिल्डिंग डिस्टिंक्शन वरती आलेला हा फटका 4 धाव्यांसाठी येतोय. दमदार चौकार. पहिला बॉल 4 धावा. ओव्हर क्रमांक आपण पाहतो 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि सॅम जवळ चेंडू सोपवला गेलाय. चेंडू हवेमध्ये. फटका फसला गेलाय. थोडासा मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून एकाने चेंडू फील्ड जरूर केला जातो. एक सिंगल रन येते आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सतीश जाधव मिसी स्ट्रोक. यावरती धाव येणार नाहीये. थोडासा फटका फसला जातोय. शरीरावरती येऊन चेंडू आदळतोय आणि याच कारणास्तव मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 3 बॉल पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 5 धावा पाहायला मिळत आहेत. सतीश जाधव यांच्या बॅट मधून आकाशाला मात्र आपण पाहतोय गवसणी घालून आलाय चेंडू. यावरती मिळणार आहेत 6 धावा. येतोय दमदार आणि षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती या 6 ने वरती घेत असताना 11चा आकडा गाठते. या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा या देखील पाहायला मिळतात. चला मॅच चालू करायचे. जास्त वेळ घेऊ नका. चेंडू देखील आलाय आणि यानंतर होणारी मॅच असेल जंगलवाडी विरुद्ध टीम भैरेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येणार आहेत टॉस करण्यासाठी. याची देखील नोंद घ्या. Cleared. पाच चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 13 धावा. जरूर प्रेशर असणार आहे गोलंदाजांवरती कारण की तो शुभम जाधव आहे. तो लालाय ज्यानं मागील मॅच मध्ये अर्धशतक ठोठावलंय. श्रीनाई देवी चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलं तो फलंदाज आहे. जरूर गोलंदाजांवरती एक दबाव मात्र बनवला जातोय त्याच्या नावानिशी त्याच्या मात्र कारणाव्यानिशी. मागील मॅचच्या शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये सॅम टू बॅटर शुभम उर्फ लालू. शरीरापासून दूर पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येणार आहे. संघाची धावसंख्या आता 14 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल फेकी करत असताना संघर्ष करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. शुभम उर्फ लालू यावेळेला मात्र विकेट गमावतोय. जो मागील मॅचचा हिरो होता त्याने मात्र गमावली विकेट. म्हणजे आता शुभमच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी सुनील मैदानाच्या आतमध्ये. सुनील देखील असाच हरवणारी फलंदाज आहे. तो देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो.
सुनील देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, तर सुनीलला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की सतीश जाधव यांचा जर विचार करायला तर मागील 2 महिन्यापासून आपण पाहतोय फिटनेसची झुंज देत आहेत, तरी सुद्धा क्रिकेट खेळलं जाते त्यांच्या माध्यमातून. तरी सुद्धा क्रिकेटमध्ये आपण पाहतोय त्यांचं समर्पण पाहायला मिळतंय. गेली मागील 2 महिन्यापासून फिटनेसची झुंज देत आहेत. थोडीशी आपण पाहतोय इंजुरी प्राप्त त्यांना देखील आहे, तरी सुद्धा टीमच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, खेळ करतात, परंतु त्यांच्याजवळ अपेक्षा ठेवणं थोडंसं अवघड वाटते, कारण की स्वतः फिट नाही आहेत आणि त्याच दरम्यान एक चांगला खेळ तरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून तो केला जातो. आता तीच जबाबदारी सुनीलला घ्यावी लागेल. वाईट बॉल, किरणचा पहिला चेंडू वाईट येताना पाहायला मिळतोय. आता संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खेळलाय अलंग उद्कार फेट अगदी म्हणजे मैदानाच्या साह्यानेच घेऊन काढला जातोय. मिड विकेट रिझन पहिल्या चेंडूवरती अगदी मात्र आपण पाहतोय पहिल्या आठवड्यामध्ये चेंडू फीड केला जातोय. 1 रन येणार आहे. एका धावेने ओव्हरचा पहिला चेंडू देखील कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. आलाय ओ, चर्चा केली होती ना या नावाची, त्याच चर्चेला मात्र आपण पाहतोय उधाण आणलं जाणार आहे. सुनीलच्या बॅट मधून दमदार षटकार येत असताना या 7 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते. धावा 22. प्लीज डीजे वेलकम. झुंजार बोरगेवाडी टीम कॅप्टन आपला देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतोय. एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. सोमनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करणार आहोत. सोमनाथजी जाधव साहेब या तुमच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. झुंजार बोरगेवाडी आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. 3 चेंडू पूर्ण 23 धावा. यावेळी फुलटॉस होता. लोवर फुलटॉस लॉंग ऑनला घेऊन काढला जातोय. गणेश कडून मिसफील्ड, चौकार येतोय, म्हणजे संधी मिळणार आहे डीजे मास्टर स्वराजला. सामन्याला देखील सुरुवात करायची. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या आता 27 चा आकडा गाठते. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. 5वा बॉल, 5वा देखील आपण पाहतो गॅप मध्ये घेऊन काढलाय. यावरती देखील लिहिले 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आकडा गाठते ते 31 चा. वेलकम डीजे सोरा. आणि त्यांच्या समवेत भैरेवाडी या 2 संघादरम्यान यानंतर होणार आपण पाहतोय दुसरा सामना असेल दुय्यम फेरीमधील. याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन येतील, याची देखील नोंद घ्या. विठ्ठल ऑन बॉलिंग मार्क वरती.
पहिला बॉल विठ्ठल यांचा स्लिप वरती खेळून काढला जातोय. सिंगल रन येणार आहे. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅट्स इन साइड एज, कोणती धाव येणार नाहीये. अगदी विकेट किपर डॅनी यांच्या माध्यमातून रोखलं जात आहे. हा बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 36 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आता 36 वरती स्थिर आहे. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव घेतले जातात. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जीव पणाला लावून गोलंदाजी केली जाते, कारण की शेवट खूप महत्वाचा असतो. सुरुवात कशी झाली याला मात्र आपण पाहतोय. जेवढं डिमांड भेटत नाही तेवढी मात्र डिमांड शेवट कसा केला जातो याला मात्र दिली जाते. आणि हेच पाहायला मिळतंय की काय, कारण की हे 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केले. विठ्ठल यांनी ओव्हरती विकेट. उजव्या हाताने मारा करणारा मध्यम गतीचा गोलंदाज. फुलटॉस, सतीश जाधव यांना फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय षटकार येतोय, मॅक्सिमम येतोय. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 धावा स्कोर बोर्ड. टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघ. अजूनही आपण पाहतो या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून एक खेळलाय, फटका फसला गेलाय, परंतु याच्यावरती 1 रन कंप्लीट केले जाते. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय चेंडूने थोडासा काटा बदलला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 44 वर जाऊन पोहोचले. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. शुभम असतील, सुनील असतील, नंतर मात्र सतीश यांच्या या जोरावरती धावा बनवल्या जात आहेत. एक लास्ट जवाब आपणास पाहायला मिळतोय. बॅटिंगचा लाईनअप या 3 फलंदाजांनी मात्र धावा बनवल्या. चला टॉस करण्यासाठी यायचंय जंगलवाडी आणि टीम भैरेवाडी. डॉट बॉल पाहायला मिळेल. नॉस्ट्राकेन, विकेटचं पतन, एस डेंजर झोन आणि विकेटचं पतन देखील होतंय. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान दिलं. एक मोठं आव्हान दिलं 18 चेंडूमध्ये टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघाने अर्थातच साखरवाडी संघाला. असला विनंती करेल लगेचच मैदान खाली करायचं. मैदानाच्या आतमध्ये टीम एंटर करेल विरेवाडी संघ. लाईनअपने जायचं आहे मैदानाच्या बाहेर साखरवाडी संघ. तुम्हाला देखील एक विनंती असेल. आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. लास्ट कॉल असेल दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना. प्लीज या लगेचच. टीम जंगलवाडी आणि टीम भैरेवाडी. धीरजजी मातने साहेब, तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतो. तुम्ही देखील यायचंय. धीरजजी मातने साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. या तुम्ही देखील. यानंतर होणारी मॅच टॉस केला जातोय अर्थात जंगलवाडी विरुद्ध टीम भैरेवाडी संघ. भैरेवाडी संघ टॉस विन झाले आणि त्यांनी मात्र कळवले की आम्ही प्रथमतः बॉलिंग करतोय. म्हणजे इन ऍक्शन मध्ये ज्याने 104 धावा बनवल्या तेच बॅटिंग पार्टनर्स आपणास पाहायला मिळणार आहेत. ओपनिंग पार्टनर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॅटिंग लाईनअप तोच असणार आहे या देखील मॅच मध्ये. यात मात्र तीळ मात्र शंका नसणार. अर्थात जाना 11 जंगलवाडी संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल.
फिल्डिंग करणारी टीम आपणास पाहायला मिळणार आहे अर्थातच भैरेवाडी. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. 18 मध्ये बनवायचे 45 धावा आणि 45 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण येतंय. मैदानाच्या आतमध्ये जोडी आली अर्थातच मिस्टर डॅनी आणि त्याच्या समवेत गणेश मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. आपला 12वा खेळाडू देखील पाठवून द्यायचा साखरवाडी संघ. गणेश आणि त्याच्या समवेत आपणास पाहायला मिळणार आहे डॅनी. चला मॅचला करूया सुरुवात. नॉन स्ट्रायकिंग बॅटर गणेश आपणास पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर डॅनी. जर ही जोडी उभी राहिली तर जरूर 45 धावांचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. सुनील येतोय बॉलिंग मार्क वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो सुनील असणार आहे. 45 धावांचं आव्हान, 45 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्यायची. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. विक्रमने पकडले यावेळी मात्र ही जेल म्हणजेच आपण पाहतोय मिस्टर डॅनी यावेळी मात्र आता माघारी जाताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती लागतोय पहिला झटका अर्थातच मिस्टर डॅनी यांच्या स्वरूपामध्ये. प्लीज टीम मीटिंग करू नका, नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचंय. अमर केंचळे येतोय मैदानाच्या आतमध्ये. इस मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते आणि अर्थातच एक मोठा गडीमा यावेळी मात्र बाद केला जातोय. म्हणजेच मिस्टर डॅनी पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळालेत. दुसरा बॉल लिसिप्रिसन यावेळी विवेक असेल, थोडासा मात्र फसला जातोय चेंडू. गरखन गिरकी घेतोय, याच्यावरती धावा किती येणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडूवरती 2 धावा तर येत आहेत आणि या 2 धाव्यांनी मात्र संघाच्या धावसंख्येचं खातं देखील खुलं होतंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 2 धावा 2 चेंडू पूर्ण होत असताना. डॉट बॉल निर्धाव चेंडूची आपणास पाहायला मिळते सांगता होते या वेळेला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू पूर्ण झाले आहेत. 45 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा करणं गरजेचं होतं परंतु त्या धावा बनल्या नाहीयेत. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये, फटका फसला देखील गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. बॅकअप असेल, एक धाव येईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 4 बॉल पूर्ण होत असताना 3 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. शेवटचे 2 चेंडू सुनील टू बॅटर यावेळी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. अमर गणेश पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वर. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये, स्वतः सतीश जाधव असतील या चेंडूवरती नजरा जमवतायत. कॅच कंप्लीट देखील केली जाते. विकेटचं पतन, अजून एक विकेट गमावली जाते आणि याच दुसरी विकेट आपण पाहतो सुनील यांच्या खात्यामध्ये जमा देखील झाले. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ नका घेऊ. नवीन बॅटर यायचंय. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय भैरेवाडी संघ आणि जंगलवाडी संघ दोन्ही संघांनी तयार राहायचे. ती मॅच देखील 3 ओव्हरची असेल आणि तदनंतर होणाऱ्या मॅचेस या कमी ओव्हरच्या खेळवल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. समीर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
टॅप फटका जो मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये जास्त प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याच्यावरती एक फक्त सिंगल रन येते आणि या सिंगल निशी ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त लगावल्या जात आहेत. 4 धावा आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज आहे. दुसरा गोलंदाज कोण असेल? स्वतः वैयक्तिक शुभम जाधव येतो या संघाचा मातब्बर खेळाडू, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये अवस्थानावरती मात्र सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये राहतो असा खेळाडू शुभम जाधव उर्फ लालू येते बॉलिंग मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज. ही ओव्हर खूप महत्वाची. ओव्हर मध्ये तर धावा बनवल्या तर मॅच मध्ये टिकून राहू शकते टीम साखरवाडी संघ, अन्यथा समीकरण वेगळी असतील. कमी गतीने हाताळलाय, थोडासा बाहेर हाताळलाय, यावरती वाईड बॉल येतोय. लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे, म्हणजे कमी गतीने आपण पाहतोय चेंडू हाताळत असताना वाईड बॉल येताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची रन 5 धावा धाव फलकावरती. यावी चांगला बॉल हाताळला जातोय, टर्न केला जातोय, फिरवला जातोय, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय शुभम याचा. हा चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय. फक्त एक सिंगल रन मात्र या चेंडूवरती खर्च केली जाईल. या सिंगल निशी या संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे धावा. वाईड चेंडू, एक्स्ट्राच्या रन खर्च होतात. एक्स्ट्राच्या रन मात्र आपण पाहतो या थांबवाव्या लागतील शुभम जाधव यांना. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूर राहतोय. धन्यवाद. दोन धावा येतात त्या चेंडूवर. यावेळी टर्न केला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय वूड टर्न खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक बिंदी गेंद आणि अजून एक पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता संघाची धावसंख्या स्थिर असणाऱ्या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. फिरवलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः जातोय का फॉलो थ्रू मध्ये, चेंडूवरती नजर जमवतोय. यस, कॅच कंप्लीट. वा, लाजवाब झेल पकडले शुभम जाधवने. अगदी स्वतःशी मात्र त्याने मनाशी गाठ बांधली होती की कॅच मी पकडणार. अगदी तो खेळपट्टीवरतून धावत या सर्कल वरती धावत येत असताना ही कॅच देखील कंप्लीट केली जाते. आता संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत 9 धावा. पाच चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा बॉल. कमी वयाचा खेळाडू आहे तो देखील आपल्या संघासाठी आता मात्र समर्पण देत आलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिले तर चांगला खेळ त्याचा देखील राहिलाय ऍज अ फिल्डर म्हणून. तो डीजे सूरज त्याने मात्र हा चेंडू फील्ड केलाय आणि या चेंडूवरती 2 धावा येत असताना समीकरण बदलली जातात. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धाव्यांची गरज. वाईड बॉल येतोय. 5 मध्ये आता बनवायचे आहेत धावा विजयासाठी 33. अजून एक वाईड बॉल. आता 5 मध्ये पाहायला गेलं तर 32 धाव्यांची गरज आहे. थोडीशी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु अगदी मॅच मुठीमध्ये पकडून ठेवले. प्रेशर का
आणि कशासाठी घेतलं जाईल हे देखील प्रश्न मात्र आपण पाहतोय प्रेक्षक वर्गासमोर असेल. आता मात्र बाजू बदल केला जातोय. ओव्हर दी विकेट येतोय. जरूर चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने मारा केला जाईल का? अक्षयचा हा बॉल असा चांगला फटका आणि स्ट्रेट फटका खेळला जातोय. दोघे जणी धावतायत. यावेळी पोहोचणार आहे कोण? टीजे सूरज. यावेळी मात्र तो चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि 2 धावा देखील येत आहेत. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. तीन मध्ये 30 बनवायच्या होत्या. विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लगेच यायचं मैदानाच्या आतमध्ये. आता 2 मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू मध्ये बनवायचे 30 धावा. मॅच पूर्णपणे पकडून ठेवली जाते विरेवाडी संघाच्या माध्यमातून. आता विनंती करेल लगेचच नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आले. 2 मध्ये आता 30 धाव्यांची गरज आहे. राजेश येत आहेत 2 मध्ये 15 धाव्यांची गरज असताना. 2 मध्ये 30 धाव्यांची गरज असताना माफी असावी. यावेळी चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेट. चला येणारा नवीन फलंदाज तो स्ट्रायकिंग एंड वरती. आता 1 मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. मॅच कंटिन्यू करायची आहे. 1 मध्ये आता 30 धाव्यांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच तयार राहायचं आहे. फटका फसला जातोय. यावेळी मात्र मॅच फिनिश होते. मॅच विजय होते. अर्थातच तृतीय फेरीसाठी आपण पाहतोय पात्र ठरणारी टीम ठरते. अर्थातच आपण पाहतोय टीम भैरवनाथ 11 विरेवाडी संघ. हार्डलक बॅडलक साखरवाडी संघ. साखरवाडी संघ तुमचा देखील एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आणि या महत्वाच्या मान सन्मानाचा देखील स्वीकार करायचा. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही घोषित करतोय. सतीश जाधव ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे विजेते. प्लीज सतीश जाधव तुम्ही देखील यायचे आणि